नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी आणि अपेक्षित घडामोड घडली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर झाली आहे. खरं तर ही युती फक्त मुंबईपुरती नाही, पण राज्यातील इतर महापालिकांमध्येही स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. आता प्रश्न आहे, ही युती खरंच राज्याच्या समीकरणात कितपत बदल घडून आणेल? चला थोडं सविस्तर समजून घेऊया. आज काँग्रेसच्या स्थापना दिनी टिळक भवनात हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे धैर्यवर्धन फुंडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मुंबईतल्या 227 जागांपैकी वंचितला 62 जागा मिळणार आहेत. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ही सत्तेसाठीची नाही तर ही विचारांची युती आहे. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. संविधानाच्या रक्षणासाठी आणि भाजपच्या विभाजनकारी राजकारणाला रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. धैर्यवर्धन फुंडकरांनीही सपकाळांच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक केलं. ते म्हणाले, सपकाळांनी पहिली पावलं उचलली, त्यामुळेच हे शक्य झालं आहे. मित्रांनो, ही युती 25 वर्षानंतर पुन्हा जिवंत झाली आहे. 1999 मध्येही हे दोन पक्ष एकत्र लढले होते आणि चांगलं यश मिळवलं होतं. पण गेल्या काही निवडणुकांमध्ये वंचितने स्वतंत्र लढत दिली आणि त्यामुळे काँग्रेसला दलित वंचित मतांचा फटका बसला होता. आता एकत्र येऊन हे मताचं विभाजन थांबवता येईल का? विशेषतः दलित, अल्पसंख्याक आणि वंचित समाजाच्या मतदारांमध्ये उत्साह दिसतोय. दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या रणनीतीवर याचा परिणाम होईल का? काँग्रेस आता महाविकास आघाडीपासून थोडं अलिप्त दिसतंय, कारण ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले आहेत. आणि हो, अनेकांना वाटतंय की हे दिग्गज नेत्यांना जमलं नव्हतं, ते हर्षवर्धन सपकाळांनी करून दाखवलंय. राज्यातील इतर 28 महापालिकांमध्येही स्थानिक नेते युतीचा निर्णय घेऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ही युती भाजपला रोखू शकेल का, की फक्त मुंबईतच मर्यादित राहील? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, असेच अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत